इथून जाताना तर मोठ्या तोंडाने बोलून गेली होतीस, मी तुमच्या घरात पाऊल पण ठेवणार नाही. पण मी शब्द देतो, यापुढे मी तुमच्या घरात कधी मी पाय ठेवणार नाही. काय झालं मग? स्वतःचं वचन मोडलंस आणि आता निर्लज्जपणे इथे माझ्या समोर उभी आहेस. काय झालं ग? कुठे गेला तुझा मान स्वाभिमान? चल निघ इकडनं. होय, मला माहित आहे मी माझं वचन मोडलंय, पण मला आत्ता तुमच्या संग बोलणं लई महत्वाचं आहे. प्लीज मला फक्त 2 मिनिटं द्या. मला माहित आहे उद्या ऋषी सरांचा साखरपुडा आहे ना. आणि 1 मिनिट. हे माझ्या घरचं पर्सनल मॅटर आहे. बाहेरच्यांचा याच्याबद्दल मला काहीही ऐकायचं नाहीये, कळलं? मॅडम प्लीज फक्त 2 मिनिटं ऐकून घ्या. मला कळतंय जे. 1 मिनिट. मी काय करायला पाहिजे काय नाही हे मला तुझ्याकडनं ऐकायचं नाही. तुझं मत नकोय मला, कळलं? निघ. मॅडम आय सेड गेट आउट. मॅडम अहो तुमचा जो निघ प्रॉब्लेम झाला म्हटलं तो ना. ऐका. निघ म्हणता ना. तुला परत परत तेच सांगायला हवं? मॅडम मी खरंच बोलायलो एकदम. आउट. मॅडम काय झालं? कुणावर वरडताय? काय? किती वेळ अजून आली नाही का कमळी? नाही ना आजी. तू एक काम करते का, पुन्हा एकदा तिला कॉल करून बघते का? आजी. अरे आली बघ. कमळी आलीस तू. थँक्यू सो मच कमळी, तू माझी मदत करायला आली. थँक्यू यार, मी खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू. कमळी खरंच थँक्यू. आजी अहो, तुम्ही काय थँक्यू म्हणताय? मी तुमचा शब्द असा कसा मोडीन? बरं आजचा दिवस जरा अनिका बरोबर थांब, तिला काय लागेल ती मदत कर आणि जरा लहान बहिणीसारखं सांभाळून घे तिला. हं? चल आपण वरती जाऊया माझ्या रूम मध्ये. चल. शी, तुझ्यामुळे ना काय करावं लागतं. आज आजी समोर तुझा हात पकडावा लागला. सगळा हात खराब झाला. काय काम आहे? सांगते ना बाबू, इतकी कसली काय आहे तुला? सांगते मी तुला का. थांब जरा. आज तुला दिवसभर माझा नोकर बनून राहायचंय. माझा नोकर. आज ना माझी एंगेजमेंट आहे. मला सगळ्यात बेस्ट दिसायचंय. मला ना इतकं सुंदर दिसायचंय की माझ्याशिवाय रिशने कोणा दुसऱ्याकडे पाहिलंच नाही पाहिजे. आणि आज इव्हनिंगला ना मला तुझा सॅड फेस बघायचा आहे. तुझ्या फेसवर 12 वाजताना बघायचा आहे. तुझा जेलस फेस बघायचा आहे. मला ना खूप मजा येणार आहे. काय गं गावचॉप, काम करायला आली आहेस ना? काय काम देऊ तुला? हे घे माझे शूज पॉलिश कर. चल शूज साफ कर. चल लवकर. नोकर बनवून आली आहेस ना? आणि हां नीट करा. मी यापैकी आज एंगेजमेंटला कुठलाही पेर घालू शकते. सो डू इट क्विकली. अनिका महाजन आता होणार अनिका इनामदार. शुभ मंगल सावधान. आज तुझा साखरपुडा होणार का तुमचं पितळ उघडं पडणार ते संध्याकाळ पातूर सगळ्यांना कळलंच. बंड्या, आता ते चरणला कसं आणू, कुठं हुडकायचं र? निंगे तो चरण कॉलनीच्या आसपास कुठं राहत असेल काय? काय माहित असेल बी. खरं कुठं? बंड्या,
कॉलेजच्या रजिस्टरमधनं त्याचा पत्ता शोधायला लागतोय. मी एक काम करतो, हॉस्टेलवर जातो आणि रुपाली ताईला समजा सांगतो आणि काही कळतंय का बघ म्हणून सांगतो. हा आलोच पण नाही नाही निघे, मला काय वाटतं माहितीये का, त्या चरणनं जो काय कांड केलाय का नाही, तो कांड बघता त्याला दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं अवघड आहे. त्यामुळं कॉलेजच्या आसपास कुठे तर बोंबलत फिरत असणार तो. आणि जरी सुधारला असेल तर कुठेतरी कामाला बिमाला लागला असेल. वय बरोबर आहे तुझं. चल पण त्याला हुडकूया. होय चल. आवरलं का ग तुमचं? आजी अगं ते आजचं आउटफिट आहे ना, त्याच्यावर मॅचिंग सँडल्स हवे होते म्हणून ती मदत करत होती मला. अनिका, कमळी इथे तुला साखरपुड्यासाठी मदत करायला आली आहे, हे काम करायला नाही. ही कामं स्वतःची स्वतः करायची. आजी अहो एवढं काय नाही, मीच बोललो तिला. म्हणजे ती आवरत होती तर हे मी करतो आणि पॅक करून ठेवतो. एवढं काय कमीपणाचं नाही त्यात. तुझी साखरपुड्याची भेट. व्हॉट गिफ्ट्स बघू काय आहे. डायमंड्स. वाव, हे अप्रॉक्स 3 लाखाचे ते इझिली असतील ना. आणि का अगं असं मोठ्या माणसांनी कोणी भेटवस्तू दिल्यावर त्याची किंमत करायची नसते. तो त्यांचा आशीर्वाद असतो आणि तो लय अनमोल असतो. त्याची किंमत होऊच शकत नाही. कमळीकडून बरंच शिकण्यासारखं आहे तुला. तू खरंच हिच्याबरोबर राहिलीस ना तर थोडी सुधारेल ती. आणि नयनताराच्या घरी सुखाने नांदेल. अनिका, अनिका, हा तू ऋषीकडे लवकर जाणार आहेस ना, मग तुझ्या बरोबर कोण येणार आहे? माझ्यासोबत ग्रॅनी आजी येणार आहे. तुम्ही सगळे नंतरच या. ठीक आहे. कमळी हे काम करणार नाहीये. हे आई ऐक, मला ना सकाळपासून खूप धडधडत आहे ग. काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? अगं एवढा विश्वास नाहीये का माझ्यावर तुझा? सारखा काय डाऊट घेतेस तू माझ्यावर? अगं डाऊट नाही घेते ग, जे मनात होतं ते बोलले. ठीक आहे, होईल होईल, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. आता मी त्या नयनतारावर डावच असा काही टाकलाय ना, असं काही जाळं टाकलंय ना की त्यात ती पुरती अडकून गेलेली बाहेरच पडू शकत नाहीये. आता ना दुनिया इकडची तिकडे जरी झाली ना तरी कुणीही माझं काही वाकडं करू शकत नाहीये. बेस्ट. कारण कामिनीचा जो काही डाव आहे ना तो आता पुरता घाव घातल्याशिवाय थांबणार नाहीये. घे, सत्यवचने बोलले आणि फोनची घंटी वाजली. चरण कशाला मला फोन करतोय? हा, त्याला सांगितलं होतं गौरीचा शोध लागला असेल म्हणून करत असेल का फोन. काय काही नाही,